बेस्ट बॉलर ऑफ द मॅच या सामन्यामध्ये अनिल, या कराटे टीमचे अनिल या आपल्याला सन्मानित केले जाईल बेस्ट बॉलर ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच या सामन्यामध्ये तानाजी या आपल्याला देखील सन्मानित केले जाईल शिवस्वराच्या पवारवाडी. आणि गेम चेंजर ऑफ द मॅच ज्यांनी उत्कृष्ट झेल पकडला अविनाश या, ज्यांनी या स्पर्धेमध्ये कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द मॉर्निंग टिपला, त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. लक्षात घ्या प्रत्येक टीम या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये 3 पुरस्कार आहेत, त्यामुळे मॅच झाल्यानंतर आपण लगेच जाऊ नका, कारण ते पुरस्कार आयोजन कमिटीच्या माध्यमातून अगदी विचारपूर्वक दिले जातात. विनंती असेल दोन्ही संघांना की आपण आपला 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील दुसरी मॅच, रंगतदार मॅच आपण पाहतोय. सावंतवाडी आणि चंदूर. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती सचिन, खूप मागे टप्पा ठेवलाय. पहिला चेंडू वरती, बॉसने मात्र घनाघाती वार 30 यार्ड कव्हर केलंय. चेंडू मात्र 1 बाउन्स. कलेक्शन गुड कलेक्शन राहिले तोपर्यंत 2 धावा धावून घेतल्यात. पहिल्या चेंडूवरती मात्र थोडासा गोलंदाजाचा पाय थोडासा घसरताना आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा टप्पा खूपच मागे होता, मात्र शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र 2 सिंगल वरती 2 धावांवरती समाधान मानले गेले बॉस यांनी. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. यंगस्टर ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा मानाची. यावेळी अलॉंग द ग्राउंड चेंडू मात्र स्ट्रेट रिजन मध्ये स्ट्रेट ड्राइव्ह फटका सजवलाय. 30 यार्डच्या आतमध्ये चेंडू रोखला गेला, कोणतेही धाव नाहीये, निर्धाव चेंडू आता मात्र असेल. दर्जेदार ही स्पर्धा या ठिकाणी. मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर आणि टर्निंग पॉइंट हे 3 पुरस्कार या ठिकाणी वितरण केले जात आहेत. मी आमंत्रित करतो माननीय शशिकांतजी बोत्रे अण्णा, आपण आपल्या शुभ हस्ते, माननीय रमेशजी बोत्रे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. प्लेयर ऑफ द मॅच तानाजी, आताच्या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच राहिले तानाजी. प्लेयर ऑफ द मॅच, त्याचबरोबर बेस्ट कॅच, टर्निंग पॉइंट, अप्रतिम झेल अविनाशने पकडला. आकाशला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अप्रतिम झेल. त्याचबरोबर आताच्या मॅच मध्ये आपल्याला अप्रतिम स्पेल पाहायला मिळाला कराटे संघाकडून. आलेत अनिलांना बेस्ट स्पेल हा पुरस्कार या ठिकाणी वितरण करण्यात येतोय. दरम्यान जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. बॉस मात्र मैदानाच्या आतमध्ये तापतोय. येतोय षटकारच्या मदतीने धावसंख्या 12 या आकड्यावरती येऊन पोहोचली. क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंग स्टार ग्रुप मालधन वर्धाईनगर आयोजित स्पर्धा अभिमानाची श्री वर्धाई देवी चषक सन 2025 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला चेंडू. यावेळेला मात्र पंच वळाले तर इट व्हाईट बॉल असेल हा. मात्र गोलंदाजाने थोडीशी लाईन थोडीशी भरकटला गेला. एक मोठा फटका आल्यानंतर गोलंदाजाचा माइंडसेट थोडासा हल्ला जातो आणि बॉलच्या आक्रमण फटक्याने थोडासा माइंडसेट हल्लेला आहे या ठिकाणी. यावेळी 38च्या आतमध्ये चेंडू रोखला गेलाय. एक सिंगल आले. एका सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या येऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. आपण दर्जेदार ही स्पर्धा पाहतोय. स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची श्री आई वर्धाई देवी चषक सन 2025 क्रिकेटचा महारण संग्राम. दुसरी मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय. एका साइडला संघ आपण पाहतोय सनबोर, तर दुसऱ्या साइडला सावंतवाडी हा संघ पाहतोय. गोलंदाजी करत असताना सावंतवाडी संघाकडून पहिलं षटक हाताळलं गेलं.
सचिन यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये बॉस यांची चांगली फटकेबाजी राहिली. आता मात्र क्षेत्ररक्षण खुलं होईल. दुसरं षटक प्रणय गोलंदाजी मार्क वरती. 12th मॅन आमच्याशी जोडले. उत्तमभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. दर्जेदार ही स्पर्धा. प्रणय आता मात्र कशा प्रकारे बॉस यांना रोकेल, कारण बॉस मागच्या षटकामध्ये अप्रतिम फटकेबाजी त्यांनी सजवलेली आहे. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, रंगतोय, अनुभवतोय आणि स्पर्धेमध्ये रमतोय. दुसरं षटक यावेळेला पहा, केंद्रबिंदू धारण केलाय गोलंदाजाने. अचूक टप्पा, लाईन ऑफ पिच, अप्रतिम चेंडू लाईन ऑफ पिच वरती, म्हणजे पिचचा सेंटर गोलंदाजाने आता डोक्यामध्ये ठेवलाय. बॉसला जर शांत ठेवायचं असेल तर अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला मैदानामध्ये फेकी करावे लागतील. यावेळी थोडासा पुढे ठेवलाय, ब्लॉकल होल, तर सरळ फक्त डिफेन्स केलाय, पुश केलाय चेंडू. पिकअप द सिंगल, एक सिंगल घेतली आहे. एका सिंगलच्या माध्यमातून आता मात्र धावसंख्या 1 ने पुढे चालली आहे. दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. आतापर्यंत ही स्पर्धा आई वरदाई देवीचा चषक म्हणजे मान कोणाला जाईल. चेंडू हवेमध्ये, पॉइंट रिदनचा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून 30 कव्हर करून चेंडू डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथे एक सिंगल घेतली जाते. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे गोलंदाजाकडून या षटकामध्ये आतापर्यंत. दर्जेदार ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडे षटक राहिलं होतं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत शांत ठेवले गोलंदाजानं बॉस यांना. अप्रतिम गोलंदाजी आहे गोलंदाजाकडे प्रणय यांचे. यावेळेला आडव्या बॅटीने चेंडू हवेमध्ये उडवलाय, भिडवलाय, दॅट मॅसिव्ह आउट ऑफ द पार्क. चेंडू पाठवलाय गाडीमध्ये, आयशर मध्ये पाठवलाय. आयशर मध्ये पाठवलाय म्हटल्यानंतर मोठ्या धावा आलेत. धावा संख्या 6 आली आहे आणि या 6 धावांनी आता मात्र धाव संख्या पोहोचली आहे 22 ऑन अ स्कोर कार्ड. 22 वरती धाव संख्या येऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय, धाव संख्या 22 वरती पोहोचली आहे. यावेळेला देखील चांगला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू थोडासा खाली राहिल्या दरम्यान एक सिंगल घेतले. दुसरी धावीसाठी दुसरी देखील धाव त्याच वेगाने कंप्लीट आणि इथे 2 धावा आली. 2च्या मदतीने आता मात्र धावसंख्या 24 या आकड्यावरती पोहोचले. क्रिकेटचा महारणसंग्राम आणि आता मात्र शेवटचा चेंडू, 1 बॉल, शेवटचा बॉल राहिला या षटकातील. लास्ट बॉल दिस ओव्हर. यावेळेला पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू, अचूक टप्प्याचा भेदक मारा. फलंदाज मात्र आपण विचार करा काय गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. फक्त एक षटकार आला, मात्र अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारी गोलंदाजी होती. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन माननीय शशिकांतजी बोत्रे साहेब यांच्या शुभ हस्ते झालं. त्याच्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. दर्जेदार ही स्पर्धा गोलंदाजी मार्कवरती आता तिसरे षटक प्रगतीपथावरती घेऊन अक्षय येतोय. अक्षय जाधव आपण पाहतोय. 10:59 झालेत, म्हणजे आता 11च्या सुमारास सुरुवात. पहिला चेंडू अक्षय यांचा, भन्नाट वेग धारण केलाय आणि वेगावरती आहे नियंत्रण, आणि नियंत्रण म्हणजे फलंदाजाला डॉट बॉलचं आमंत्रण. काय चेंडू ठेवला, ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा आणि काहीच समजलेला नाहीये इथे. मात्र हा टप्पा, अचूक टप्प्याचा भेदक मारा. लाईन ऑफ पिचचा बरोबर केंद्रबिंदू अक्षयने धारण केलाय आणि केंद्रबिंदू धारण केलाय म्हटल्यानंतर फलंदाजाला काहीच समजलेलं नाहीये. रोहन मात्र डॉट बॉलचा शिकार होतो या ठिकाणी. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये आलाय, ताकदीचा वापर केलाय, मात्र शॉट थोडासा फसलाय. चेंडू हवेमध्ये होता, फिल्डर त्याच्या खाली आणि विकेटचं होईल पतन. पहिली विकेट डगआउटच्या दिशेने. अप्रतिम गोलंदाजी अक्षय कडून राहते, अक्षय जाधव कडून. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर विकेटचं पतन. आतापर्यंत कोणती विकेट आली नव्हती, मात्र आता पहिली विकेट आली आहे 24 धावांवरती. अप्रतिम गोलंदाजी आहे अक्षय यांची. दर्जेदार ही स्पर्धा आहे, स्पर्धा अभिमानाची स्पर्धा. यंगस्टर ग्रुप मालदन वडदाईनगर यांच्या मानाची स्पर्धा आपण पाहतोय. मानाचा चषक, मानाचा करंडक, आई वडदाई देवी चषक सन 2025 क्रिकेटचा महारणसंग्राम. यावेळेला टॉपेज इन द एअर, फिल्डर वॉज कमिंग, मात्र चेंडू यावेळेला वॅकंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. नो मॅन्स लँड. एक धाव कंप्लीट केली.
या ठिकाणी आमचे सहसाथी समालोचक भरत जाधव सर आता आमच्याशी जोडले गेलेत. शिवछावा सनबूर आणि जय बजरंगबली सावंतवाडी. ब्लॉकलपतीचा चेंडू डाऊन द ग्राउंड अँड डाऊन द ट्रॅक येतोय षटकार. शिवा द बॉस. एक चांगली सुरुवात झाली आहे संघाकडून. बॉस आहे म्हटल्यावर बिझनेस दिमाग, बिझनेस बॅटिंग आणि ते आपल्याला पाहायला मिळतंय. श्री सर काय सुंदर पटका पाहायला मिळाला काव कॉर्नरच्या दिशेने. अगदी टेम्पो वरती गेला होता, टेम्पो भरून धावसंख्या घेऊन आला आहे. पुन्हा एकदा थोडासा पाठीमाग चेंडू ठेवलाय, राईट झाला हलकासा, चेंडूने दिशा बदलली. यष्टीरक्षक चेंडू कलेक्ट करतोय. त्यानंतर धावसंख्या पोहोचली आहे 31 ऑन स्कोर बोर्ड. सुंदर सुरुवात पाहायला मिळते बॉस यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा इनटू द एअर थांबवला आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. आणि जसा चेंडू आकाशाच्या दिशेने जातोय त्यानंतर स्वतः बॉस फील्ड सोडतायत, परंतु काय सुंदर कॅच पकडला स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये. बॉस यांना परतावं लागतंय. धावसंख्या स्थिर आहे 31 आकड्यावरती. तिसऱ्या षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आहे. 2 विकेट आतापर्यंत कोसळले आहेत आणि धावसंख्या पोहोचली आहेत 31 आकड्यावरती. खूप सुंदर षटक पाहायला मिळालं अक्षयचं. एक षटकार आला, त्यानंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर एक महत्वाची विकेट, बॉस यांची विकेट. द डॅडीज ऑफ क्रिकेट या खेळातील एक उत्कृष्ट फलंदाज बॉस यांना परतावं लागलं. 2 विकेट आपल्या नावावरती केल्या अक्षयने आणि कुठेतरी संघाचा जो स्कोर आहे थांबवण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या मात्र स्थिर आहे 31 या आकड्यावरती. शेवटचं षटक, 4थं षटक मार्गस्थ असताना कुंदन आपण गोलंदाजी मार्कवरती. सुंदर असं त्याचं रनअप आहे. अगदी 30 यार्डवरून त्याचे आपण पाहतोय रनअप. त्यानंतर रिलीज पॉइंट पाहावं लागेल. यावेळेस स्मॅश केला चेंडूला, थोडासा मिस होतोय परंतु आहे प्रोटेक्शन आहे. दुसरीचा प्रयत्न आणि यस ती देखील कलेक्ट केली जाते. अगदी लाडू होता. शोले मधला ठाकूर जरी असता त्याने देखील ही कॅच पकडली असती. कॅच कुठेतरी मिस होते आपल्याला पाहायला मिळते. जर्सी नंबर 21. कुंदन पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय काव कॉर्नरच्या दिशेने. चांगले कलेक्शन आणि सुंदर तितकीच फेकी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. धावसंख्या पोहोचली आहे 34 ऑन स्कोर बोर्ड. सुंदर सुरुवात दिली होती शिवा द बॉस यांनी. त्याच्यानंतर आपल्याला पाहावं लागेल उर्वरित 4 चेंडूवरती कशी चकाकी स्कोर बोर्डवरती लावली जाईल. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते. चेंडू निघून चालला आहे. बॅकअप आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तदनंतर 3 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. अगदी सुंदर अशी रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळाली आणि 1x2 अँड 2x3 3 धावा इथे प्राप्त होत आहेत. स्कोर बोर्ड पोहोचला आहे 38. एक सुंदर असं गुणलेखकाचं काम सचिन सर यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. कुंदन यांचा पुढचा चेंडू काय असेल. अगदी उर्वरित चेंडू बाकी असताना यावेळेस हाफ ट्रॅकर होता. डाऊन द ग्राउंड खेळ आहे चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं कलेक्शन. त्यानंतर 2 धावा पूर्ण केले जाते सहजरित्या. एक धावसंख्येला सुंदर अशी आणि चांगली चकाकी लावण्याचा प्रयत्न राहील. उर्वरित 2 चेंडूचा खेळ आता मात्र राहिलेला आहे. प्रेसेस बॉल ऑफ द मॅच असतात. शेवटचे 2 चेंडू कशी चकाकी लावली जाईल ते पाहावं लागेल. स्कोरबोर्डचं मूल्यांकन करत असताना स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला आहे 40. फुलर लेनचा चेंडू होता परंतु तितकाच असा चांगला फटका खेळण्यात यश प्राप्त होत नाही ते बॅटरला आणि 1 धाव पूर्ण केली जाते. यानंतर 41 झाला आहे स्कोरबोर्ड. बॉस यांची फटकेबाजी त्यामुळे कुठेतरी स्कोरबोर्ड आपल्याला चांगला चालताना पाहायला मिळाला. त्यानंतर थोडंसं कुठेतरी लगाम लावली आहे गोलंदाजाने. कुंदन आतापर्यंत चांगला स्पेल त्याने हाताळलेला आहे. थोडंसं थांबवलं गेलं आहे. जे विचार आहेत ते मैदानात आपल्याला पाहायला मिळाले नाही. डोक्यात एक चाललं होतं, वापर एकाचा करायचा होता परंतु शेवटच्या क्षणाला थांबवलं आहे कुंदन यांनी. आफ्टरकर पुन्हा एकदा गती आणि वेग याचं एक चांगलं मूल्यांकन इथं पाहायला मिळालं. त्यानंतर चांगलं कलेक्शन परंतु 2 धावा
निश्चितरित्या इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनंतर स्कोरबोर्ड 43 ऑन स्कोरबोर्ड म्हणजे 44 धावांचं लक्ष असणार आहे टीम जय बजरंगबली सावंतवाडी या संघाला. ऑन स्कोरबोर्ड. श्री सर काय बोलतोय स्कोरबोर्ड, कारण की पहिली मॅच ज्या पद्धतीने झाली त्यानंतरचा हा एक चांगला स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळाला. बॉस यांची फटकेबाजी, परंतु कुंदन यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये जी गोलंदाजी केली, जो स्पेल हाताळला खूप चांगला, अगदी प्रेसेस बॉल ऑफ द मॅच म्हटलं तर 2 चेंडू शेवटचे सुरेख हाताळले. वेट नव्हती, चेंडू पाठी ठेवला होता, राईज करण्याचा प्रयत्न होता, परंतु सुरेख सबमरीन अशा डिलिव्हऱ्या पाहायला मिळाल्या. परंतु मॅच काय बनेल ते आपल्याला बॅटिंग लाईनअपवरून समजेल. नक्कीच बरं सर, आपण कुंदनची जर गोलंदाजी पाहिली तर पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत सातत्याने विविधता होती चेंडूमध्ये. आता प्रत्येक चेंडू कधी राईज होत होता, कधी टप्पा थोडासा मागे होता, कधी टप्पा थोडासा पुढे होता, कधी अतिरिक्त उचली होती. म्हणजे संपूर्ण कलात्मक आणि कौशल्यात्मक गोलंदाजी आपण कुंदनची पाहिली. आणि पहिल्या 2 षटकाचा जर विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्येला थोडासा वेग होता. तिसऱ्या षटकामध्ये जशी बॉलची विकेट पडली ना तसा वेग थोडासा कमी झाला आणि 4थ्या षटकामध्ये कुंदननं अक्षरशः ब्रेक तुरावला. अप्रतिम गोलंदाजी राहिली 4थ्या षटकामध्ये. नक्कीच बॉस यांची ती फटकेबाजी सुंदर देखणी होते. 2 खणखणीत षटकार पण पाहायला मिळाले. द डॅडीज ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर बॉस, शिवा द बॉस. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. टीम सावंतवाडी ओपनिंगची पेअर मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. चव्वेचाळीस धावांची आवश्यकता असेल. येणार चेंडू आहे 24 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 44. दर्जेदार ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असलेल्या प्रत्येक जणाचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथं आता क्षेत्ररक्षणासाठी टीम सज्ज झाली आहे. टीम शिवशावा सनबुर हा संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालाय. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंगस्टार ग्रुप मालदन वडदाईनगर आयोजित श्री वडदाई देवी चषक सन 2025 स्पर्धा मानाची पर्व 4. माननीय बजरंगजी केसरे साहेब हे देखील युट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेले. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगची पेअर. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइकिंग एंड वरती आपण अक्षय पाहतोय तर नॉट स्ट्राइक एंड वरती प्रणय. दर्जेदार ही स्पर्धा. प्रणय आणि अक्षय ओपनिंगची पेअर 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवरती टीम सनबुर या संघाकडून आशिष गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. आणि गोलंदाजाच्या खांद्यावरती हात ठेवून त्याच्याशी काहीतरी चर्चा केली जाते. चर्चा काय असेल? 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू आहे. 24 चेंडू मध्ये कशा प्रकारे धावा रोखायच्या ही चर्चा नक्कीच असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये काय रणनीती आपल्याला पाहायला मिळेल? धावा. चला तुम्हाला 20 मिनिटं दिली जातील इनिंग कंप्लीट करण्यासाठी. अक्षय स्ट्राइक वरती असेल तर समोर प्रणय
गोलंदाजी मार्क करून कशा प्रकारे मार असेल 44 धावांचा पाठलाग 24 चेंडू 44 धावा मॅच ऑन गेम ऑन टाइम ऑन. यावेळेस हलकासा चेंडू समरीनसा राहिला आहे. उजव्या एष्ट्यांना थोडासा स्पर्श करून जाण्यासारख्या स्थितीमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजाकडून श्री सर. चांगली सुरुवात पहिला चेंडू निर्धावाला हे खूप महत्वाचं असते ज्या वेळेला आपल्याला मॅच पर्यंत जिंकायचं असतं ना त्यामुळे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण कंजूस गोलंदाजी करणं गरजेचं असतं. पहिल्या चेंडू पासून कंजूस करायला गोलंदाजाने सुरुवात केली आहे आशिष यांनी. यावेळेस डाऊन द लेग साइड अवांतरित धावसंख्येने सुरुवात होते धावसंख्येची. अवांतरित धावसंख्येने सुरुवात होते म्हणजे व्हाईट बॉल आलाय. व्हाईटने मात्र श्रीगणेशा झालाय. अकाउंट ओपन झालंय. धावफलकावरती एक वरती काट मारली गेली कारण एक धाव या ठिकाणी रेखाटली गेली आहे स्कोररच्या माध्यमातून. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय चेंडू. चेंडू निघून चाललाय सीमे पार येतोय खणखणीत चौकार. अप्रतिम चौकार आपण पाहिला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हटल्यानंतर 38च्या आतमध्ये क्षेत्ररक्षक असतात. अक्षयने दांडलं ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू थोडीशी बॅट बाहेर काढली. स्क्वेअर कट फटका खेळला. वन बाउन्स. वॅकंट रिजन जिथं होता वॅकंट रिजन म्हणजे जिथं कोणतेही क्षेत्ररक्षक तैनात नसतात त्याला वॅकंट रिजन असं म्हणतात. तिथे चेंडू ट्रॅव्हल केला. 4 धावा आपल्यासाठी संघासाठी प्राप्त करून दिल्या. अप्रतिम खेळी म्हणजे बुद्धिचातुर्य वापरतोय फलंदाज या ठिकाणी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू निघून चालला आहे घोषांकी क्षेत्रात. यस घोषांकी क्षेत्रात चेंडू निघून चाललाय. पंच आपल्याला इशारा दर्शवत आहेत. धावसंख्या आता मात्र 6 वरती पोहोचली आहे. आपल्याला 44 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हटल्यानंतर बॅट स्विंग आपली होणं गरजेचं आहे. थोडंसं आता बॅटिंग टीमचा जर विचार केला तर थोडीशी स्लो चालली आहेत. धावसंख्या 6 झाली आहे मात्र गती कधीही चेंज करू शकतात. यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय परंतु पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रात फटका चांगला होता श्री सर परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय जिथे घोषांकी क्षेत्र जिथे 1 धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 आकड्यावरती. दोन्ही साइडने चांगली सुरुवात पाहायला मिळते परंतु स्कोरला गती केव्हाही लागू शकते. पुन्हा एकदा मोठा फटका सोडण्याचा प्रयत्न संपूर्ण समर्पण केले होते पाठीमागे यष्टीरक्षकाने परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त होते. या ठिकाणी धावसंख्या पोहोचली आहे 8 आकड्यावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकापर्यंत आतापर्यंत धावसंख्या 8 वरती येऊन पोहोचली आहे. या वेळेला 38 सर्कल केलंय कव्हर. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू मात्र निघून चाललाय. ताकदीचा वापर होता. शॉट प्रॉपर होता. चेंडू मात्र 1 बाउन्स सीमा पार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या घेते गती. धावसंख्या पोहोचली 12 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळाली शेवटच्या चेंडूवरती. स्कोर बोर्ड 12 वर जाऊन पोहोचते. डबल डिजिट मध्ये मार्गस्थ असताना परंतु मोठा पल्ला गाठायचा आहे. मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक कंप्लीट झालंय. आता मात्र दुसरं षटक. आता मात्र क्षेत्ररक्षणाचे जे हात बांधले होते ते आता हात खुले जातील. आता बुर्जावरती क्षेत्ररक्षण उभं केलं जाईल. तटबंदी आता लावली जाईल कारण अक्षय मात्र आता रंगात आलाय. फलंदाजी करणारे दोन्ही खेळाडू आता मात्र आपला रंग बदलतायत. आतापर्यंत अक्षय होता आता मात्र प्रणय स्ट्रायकिंग एंड वरती. प्रणय ऑन द मार्क. आणि या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुप मुंद्रुळकोळे हा देखील संघ दाखल झालाय. त्यांचा देखील मनपूर्वक विशेष आभार. खास करून गावावरून सर्व खेळाडू आले त्यांचा देखील विशेष आभार. खेळाची ओढ आणि खेळाची गोड त्यांना या नवी मुंबई शहरामध्ये घेऊन आली आहे. यावेळेला चेंडू इथे बॉसने पकडली झेल. विकेट होईल पतन. पहिली विकेट. प्रणय मात्र बॅक टू द डग आउट. फर्स्ट ब्रेक थ्रू इथे पाहायला मिळाला राहुल कडून. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता. प्रॉपर कलेक्शन नाही झालं इथं आणि मिडॉनच्या दिशेने शिवा द बॉस यांनी कोणती चुकी केली नाही. पहिला ब्रेक तो मिळवला जातो इथे. 12 आकड्यावरती असताना पहिली विकेट इथे कोसळली गेली आहे संघाची. एक मोठा पल्ला आहे. आपण त्यानंतर बॅटिंग
बॅट्समन पाहतोय तो म्हणजे सागर. त्याचबरोबर आमच्या गावचे एक उत्कृष्ट खेळाडू अक्षयजी यांचं देखील इथे स्वागत झालेलं आहे. येस अक्षय आपले या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती न्यू फलंदाज उतरलाय सागर. सागर कशा प्रकारे आता फेस करेल गोलंदाज राहुल यांना. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट घेतली गोलंदाजाने. गोलंदाज आता रंगात आलाय. गोलंदाजाच्या रंगाचा बेरंग करावा लागेल. वाह काय चेंडू आहे, मात्र त्याला डिफेन्स केलाय. अप्रतिम फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण राहिले. टाळ्या वाजतायत मैदानामध्ये, कारण ज्या वेगाने आला होता चेंडू रोखणं कठीण असतं फॉलो थ्रू मध्ये, आणि ते सोप्यारित्या कसं करायचं असतं हे राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. राहुल जाधव शिवछावा सनपूर कडून. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू थोडासा मिसफिल्डिंग तिथे पाहायला मिळाले, परंतु प्रोटेक्शन आहे. त्यानंतर एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. चांगलं कलेक्शन आणि चांगली पैकी इथे पाहायला मिळाली. यस एक सिंगल आले. पिकअप द सिंगल. एक सिंगल घेतली आणि एका सिंगलने मात्र धावसंख्या 13 वरती पोहोचली आहे. दर्जेदार ही स्पर्धा आहे. या वेळेला पहा बॅटीची कडा घेतली की काय, एजंट टेकन, पकडली जेल, संपवला. आता मात्र जो फलंदाज अप्रतिम फटकेबाजी करत होता, शॉट सिलेक्शन चांगलं घेत होता, त्याला कुठेतरी बॅटीची कडा घेतली आणि इथे मात्र अक्षय बॅक टू द डग आउट. अक्षय ओयूटी आउट. सचिनला आपण पाहतोय सेकंड विकेट गेल्यानंतर सचिन मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका निभावत असताना सचिनवरती लक्ष असेल त्याच्या बॅटिंगवरती, कारण की मॅच रंगत चालली आहे. थोडीसं आपण मॅच पासून कुठे दूर जाऊ नये यासाठी आपल्याला मोठे फटके खेळावे लागतील. यस आपण पाहतोय स्कोरिंग साठी आपला अक्षय दादा आला आणि मैदानामध्ये अक्षय आउट झाला. म्हणजे तिकडून अक्षय आला, इकडे आला. यावेळेला चेंडू हवेत आहे. चेंडू हवेत. इन द एअर. फिल्डर वॉज कमिंग. मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. अक्षयला परतावं लागले. सचिनच्या पहिल्याच बॅटमधून पहिलाच एक फटका पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय 13 आकड्यावरती. यावेळी चांगलं कलेक्शन. धावसंख्या 16 आकड्यावरती, परंतु एक चांगला स्पेल पाहायला मिळाला. श्रीसर काय सुंदर राहुलची इथे गोलंदाजी आपण पाहिली. 2 विकेट आणि 3 धावा खर्च केल्या. महत्वाचं जी ओपनिंगची पेअर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहत होतो. अक्षय आणि प्रणयची जोडी याच षटकामध्ये विकेट झाली. पहिल्या चेंडूवरती प्रणय झेलबाद झाला. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक विकेट आली. अक्षय मात्र तिसऱ्या चेंडूवरती बॅटीची काढा घेतल्यामुळे अक्षय बाद झाला. आता मात्र तिसरे षटक प्रगतीपथावरती सनपूर संघाकडून आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे 16. 44 धावांची आवश्यकता आहे. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंगस्टार ग्रुप मालदन वडदाई नगर श्री वडदाई देवी चषक सन 2025 क्रिकेटचा महारण संग्राम आणि 12 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन टेपले. 12 फ्रॉम 28. फटका चांगला सजवलाय. त्याला साजेचं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. वाह काय क्षेत्ररक्षण राहिले. ज्या वेगाने आले होते त्याच वेगाने चेंडूवरती तुटून पडले. चेंडू जागेवरती लॉक केलाय आणि फलंदाजाला जागीच उभे केले. सांगता मात्र निर्धाव होईल. बिंदी गेंद. अप्रतिम गोलंदाजी यावेळेला आपण गोलंदाज अक्षय कडून पाहतोय. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू. अगदी ग्राइडेड मिसाईल लॉन्च केले. यावेळेस काही समजला नाही बॅटरला. चेंडू स्पीड होतं आणि खूप सुंदर असा चेंडू इथे हाताळा. बॅक टू बॅक दुसरा बिंदी गेंद येते. ते श्री कुठेतरी दडपणाखाली संघ आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. समीकरण चेंज होते. 10 चेंडू आणि 28 धावा. 10-28. आता मात्र समीकरण बदलतंय. फलंदाजाला आता हात खोलणं गरजेचं आहे, कारण गोलंदाज आपली चाल रचतोय आणि इथे मात्र आणखीन एक चाल बेमिसाल. हे गोलंदाज की चाल कमाल धमाल. निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय आणि ही उसळी फलंदाजाला विचार करण्यास भाग पाडते. चेंडू मात्र निर्धाव येतोय. अप्रतिम. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव आलेत. आता मात्र 9 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये जेवढ्या कंजूस गोलंदाजी आपली राहील ना तेवढं सनपूर संघासाठी फायदेशीर असेल. पुनश्च एकदा जशाच तसं उत्तर. चेंडू आहे हा आणखीन एक 72. चेंडू येतोय निर्धाव. अप्रतिम
क्रिकेटचं मादक सौंदर्य. ज्या वेळेला आपण धावा फलंदाजाला बनवून द्यायच्या नसतात त्यावेळी कशा प्रकारे गोलंदाजी हाताळायची असते, टप्पा कसा ठेवायचा असतो, केंद्रबिंदू कसा पकडायचा असतो, क्रिकेटची लाईन कशी पकडायची असते, याचं मादक सौंदर्य आपण पाहतोय अक्षय कडून. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू स्वतःच्याच फॉलो तरी बॅक टू बॅक 5वा डॉट बॉल इथे येतोय. काय सुंदर. यस नक्कीच इथे मात्र थोडीशी गपलत झालीये 5वा डॉट बॉल होता मात्र गोलंदाजाकडून थोडीशी चुकी झालीये. चेंडू हातात पकडून गोलंदाजी करण्यासाठी आला असता तरी चालला असता अक्षय, मात्र इथे वंडी आली आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 3 ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू यावेळेस हाताळलेत. गोलंदाजीमध्ये कला आहे आणि कलेपासून हा संपूर्ण कलाकार आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. 2 हाफ ट्रॅकर टाकले त्यानंतर 3 सुरेख असे ब्लॉक पाहायला मिळाले आपल्याला गोलंदाजाकडून. नक्कीच ब्लॉक पाहायला मिळाले. आता काय असेल, शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र डिफेन्स केलाय चेंडू आणि इथे मात्र इनफिल्डच्या आतमध्ये कव्हर केला जातोय. कोणतीही धाव नाहीये. आणखीन एक बिंदी गेंद. संपूर्ण षटक डॉट आहे मात्र एक चेंडू ओव्हरथ्रोच्या माध्यमातून गोशांकी क्षेत्रात गेल्यामुळे एका धाव या षटकात आली आहे आणि धाव संख्या झाली 17. 3 षटक आता कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती आपण पाहतोय. फलंदाज कुठेतरी या षटकामध्ये थोडेसे विचारात पडले होते की काय, आणि ज्यावेळेला आपण मनात हारतो ना त्यावेळी आपण रनात हारलो जातो आणि इथे मनात हारलेत की काय सावंतवाडीचे फलंदाज सर. नक्कीच एक चांगला स्पेल, ब्युटिफुल स्पेल पाहायला मिळाला गोलंदाजाकडून. परंतु आपण थोडंसं मैदानामध्ये थोडंसं चित्र आपण पाहतोय. शिवा द बॉस मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिली षटक टाकतात परंतु यावेळेस स्लॉटचं षटक हाताळण्यासाठी आले आहेत. ही रणनीती आहे या खेळातील. यावेळेस स्पीड वेग अगदी ट्रेसर बुलेट सारखा चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. वाह काय सुंदर चेंडू हाताळला. ही रणनीती तुम्ही काय सांगाल सर? मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक नेहमी हाताळत असतात परंतु यावेळेस स्लॉटच्या षटकावरती आले आणि पहिला चेंडू सुरेख. यस नवीन चेहरा आहे, नवीन चेहऱ्याला संधी दिली गेली आहे. जेवढा आणखीन एक वेगवान आहे मात्र 30 कव्हर केले चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय तोपर्यंत चेंडू मात्र जातोय कार्पेटला आग लावत जातोय. येतोय हा आणखीन एक दर्जेदार चौकार. थोडंसं ढिसाळ असं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु चांगला चेंडू होता. अगदी बॅकफुटला जाऊन स्मॅश केला होता चेंडू. यावेळेला पहा एज होती मात्र यष्टीरक्षकाच्या हातापासून निष्ठटला लांब गेला थोडासा चेंडू, कारण चेंडूला वेग आहे, भन्नाट वेग आहे. बॉस कडे आपण पाहतोय सातत्यानं अचूक टप्पा आहे, टप्प्यावरती वेग आहे, वेगावरती नियंत्रण आहे आणि बॉल गोज लाईक अ ट्रेसर बुलेट, म्हणजे बुलेट प्रमाणे चेंडू जातोय टप्पा पडल्यानंतर. अगदी पाठीमागे यष्टीरक्षकाला देखील तिथे सातत्य साधता आलं नाही चेंडू कॅरी करताना. एवढा स्पीड होता, वेग आहे. परंतु या अगोदरचा पहिला चेंडू पाहिला गेला तर थोडासा स्लोअर गतीने टाकला होता परंतु त्यानंतर चेंडूमध्ये अतिरिक्त बाउन्स आणि वेग या दोन्हीवरती मातब्बर सादर करताना आपण पाहतोय बॉस यांना. बॉस अगदी मी तुम्हाला मगाशी ज्या पद्धतीने बोललो डॅडीज ऑफ टेनिस क्रिकेट, मोठा अनुभव आहे. यावेळेला शॉटआर्म पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटीची रडार मध्ये आलेली नाहीये. बॅटीची खालची कडा चेंडूने घेतले आणि चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये रोखला जातोय. कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू, बिंदी गेंद येते. धाव संख्या आता मात्र 22 या आकड्यावरती पोहोचले. कॉल दिला जातोय टीम सज्ज राहायचंय टॉस साठी. स्वराज्य पवारवाडी टॉस साठी यायचं आहे लगेचच. आपण शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू काय असेल या शेवटच्या चेंडूवरती मात्र स्लोवर ठेवलाय. आता मात्र फलंदाजाने हात खोललेत, चेंडू हवेत, दॅट मॅसिव्ह अँड आउट ऑफ द ग्राउंड. चेंडू मात्र जातोय, षटकार येतोय. मात्र आपण खूप वेळ घेतला हा षटकार खेचण्यासाठी आणि इथे मात्र विजय होतोय टीम शिवछावा सनबूर. विनंती असेल टॉस साठी लगेचच यायचंय शिवस्वराज्य पवारवाडी आणि शिवछावा सनबूर.